नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक वाईट बातमी ऐकायला मिळाली की आपले रणजित सर निंबाळकर यांच्यावरती बारामती निंबूत या ठिकाणी गोळीबार करण्यात आलेला आहे. आणि या गोळीबारामध्ये रणजित सर निंबाळकर हे जखमी झालेले आहेत आणि आता त्यांना उपचारासाठी पुणे या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि अशी बातमी कळते की त्यांची आता तब्येत व्यवस्थित आहे आणि लवकरात लवकर ते बरे होतील आणि ते लवकरात लवकर बरे होत हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मित्रांनो, ही घटना खूप निंदनीय आहे आणि ही घटना 24 तारखेस झालेल्या सुंदरच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झाले असं सांगण्यात येत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 24 तारखेला रणजित निंबाळकर सरांचा दुसाकिंग सुंदर याची विक्रमी खरेदी केली अशी संपूर्णपणे सोशल मीडियामध्ये बातमी होती आणि आपण देखील आपल्या चॅनलवरती दाखवली होती की विक्रमी खरेदी करण्यात आली. परंतु त्याची किंमत या दोन्ही मालकांकडून सांगण्यात येत नव्हती. दोघं पण येऊन मीडियामध्ये सांगत होते की हा आमचा फॅमिली व्यवहार आहे, आम्ही एकमेकाचे नातलग आहोत आणि आम्ही हा फॅमिली व्यवहार केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही याची किंमत सांगणार नाही. आणि त्या दिवशी गौतम भैयांनी काही रक्कम निंबाळकर सरांना देऊन हा सौदा फिक्स केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी सुंदर याला आपल्या ते गोठ्यावर घेऊन गेले. परंतु काल जेव्हा आता रात्री गोळीबार झालाय आणि ह्या गोळीबाराच्या नंतर रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी सौ अंकिता रणजित निंबाळकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून असं कळतंय की हा सौदा 37 लाख रुपयांना ठरवण्यात आलेला होता. आणि ह्या 37 लाखापैकी 5 लाख रुपये गौतम भैया यांनी रणजित निंबाळकर सरांना त्यांच्या घरी जाऊन दिले होते आणि उर्वरित 32 लाखाचा सौदा आपण नंतर करू आणि त्याच दिवशी ते संध्याकाळी गोठ्यावरून बैल घेऊन गेले होते. परंतु हे राहिलेले 32 लाख रुपये आणण्यासाठी रणजित निंबाळकर सर हे दुसऱ्या दिवशी गौतम भैयांकडे गेले. परंतु आधी आमच्या या सगळ्या कागदांवरती सह्या करा आणि मग तुमचे 32 लाख रुपये देतो असे गौतम भैया म्हणत होते. परंतु रणजित सरांचं म्हणणं होतं की सगळे पैसे माझ्या ताब्यामध्ये द्या, सगळे पैसे मला मिळाले की मी त्या डॉक्युमेंट्सवरती सह्या करतो. आणि असं म्हणत रणजित निंबाळकर सर हे घरी आले. काल रात्री गौतम भैयांनी रणजित निंबाळकर सरांना फोन केलं असं सांगितलं जातंय आणि ते म्हणाले की तुमचे सगळे पैसे मी देतो, घरी येऊन कागदावर सह्या करा आणि तुमचे पैसे घेऊन जा. आणि हे पैसे घेण्यासाठी काल रात्री रणजित सरांच्या पत्नी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 2 मित्र गौतम भैया काकडे यांच्या घरी गेले होते. घरी गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा गौतम भैयांनी रणजित सरांना कागदावरती सह्या करा असं सांगितलं. तेव्हा पुन्हा एकदा रणजित सरांनी कागदावरती सह्या करतो, परंतु उर्वरित सगळे पैसे माझ्या ताब्यामध्ये द्या, पैसे मिळाले की लगेच सही करतो असं सांगितलं. त्याच्यावरती गौतम भैयांनी रागात पैसे देत नाही, जा तुला काय करायचे ते कर असं सांगितल्याची माहिती आहे. असं सांगितल्याच्या नंतर मग तुम्ही पैसे देणार नसाल तर मी 5 लाख रुपये तुमचे परत देतो, माझा बैल मला परत द्या असं रणजित सरांनी सांगितलं. त्यावरती मी पैसे सुद्धा देणार नाही आणि बैलही देणार नाही, बैल कसा नेतोस हेच बघतो असं गौतम भैया म्हणल्याचं त्यांच्या पत्नी अंकिता रणजित निंबाळकर यांनी फिर्यादीमध्ये नोंदवलं आहे. त्याच्यानंतर गौतम काकडे यांनी त्यांचा भाऊ गौरव काकडे याला फोन करून त्याच्याबरोबर 3-4 माणसांना घरी बोलवल्याची फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर गौतम काकडे, गौरव काकडे आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये गौतम काकडे आणि गौरव काकडे हे काठ्या घेऊन निंबाळकर सरांना मारायला गेले अशी या फिर्यादीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. याच्यानंतर हा वाद टोकाला गेला आणि या टोकाच्या वादामध्ये गौरव काकडे यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तूलमधून एक गोळी निंबाळकर सरांवर झाडली आणि ही गोळी निंबाळकर सरांच्या डोक्याला लागले असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर निंबाळकर सरांना बारामती या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, परंतु या सगळ्या प्रसंगाची गंभीरता लक्षात घेता त्यांना आता पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. आता झालेला संपूर्ण प्रकार खूप निंदनीय आहे. मित्रांनो, मी सकाळपासून बघतोय की या संपूर्ण घटनेला काही लोक संपूर्णपणे बैलगाडा क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, हे फार चुकीचं आहे. तरी ही घटना एका बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून झाली असली तरी हा त्यांचा वैयक्तिक सौदा होता.
ही घटना कोणत्याही मैदानामध्ये किंवा कोणत्याही बैलगाडा शर्यतीमध्ये झालेली नाही. आज बैलगाडा क्षेत्र आणि बैलगाडा शर्यती ह्या खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत आणि त्याच्यावरती आता संघटनेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचे निर्णय देखील घेतले जात आहेत. आणि अशा या सर्वसामान्य मालकांना, सर्वसामान्य गाडा मालकांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य छोट्या मोठ्या उद्योजकांना एक चांगलं माध्यम म्हणून पुढे येत असलेल्या बैलगाडा क्षेत्राला ह्या अशा घटनांशी प्रत्यक्ष जोडणं हे फार चुकीचं आहे. मित्रांनो, आज छोटे मोठे उद्योजक, छोटे मोठे शेतकरी या बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून आपलं पोट भरत आहे. एक छोटा मोठा उद्योगधंदा चालवत आहेत. त्यांच्यासाठी आज हे बैलगाडा क्षेत्र अशा या क्षेत्राला, अशा या घटनांशी संपूर्णपणे जोडून तुम्ही या क्षेत्राला धोक्यात टाकत आहात. त्याच्यामुळे अशा घटनांना संपूर्णपणे बैलगाडा क्षेत्राशी जोडणे हे खूप चुकीचं आहे. बाकी झालेली घटना ही खूप निंदनीय आहे आणि त्यांचा आपण पुन्हा एकदा निषेध करतो आणि आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की निंबाळकर सर या संपूर्ण घटनेतून लवकर बरे होतील आणि पुन्हा एकदा आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये दिसतील. धन्यवाद.